मी ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक 1 शिवपुत्र जोडमोठे. गेले 2 महिने झालं माझ्या वार्डामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतोय. मी 2 महिने झालं सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, सर्व त्यांचे जे कर्मचारी असतील त्यांना विनंती करतोय, की बाबा मला माझ्या वार्डामध्ये पाण्याची व्यवस्था सुरळीत करून द्या. त्यासाठी आपण 40,000 रुपये खर्च करून या ठिकाणी वाल आणलेले आहेत. परंतु 1.5 महिने झाला यांना वाल बसवण्यासाठी लेबर मिळत नाही. ते एक विषय आहे. आज संध्याकाळी पाणी ज्यावेळी आमच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने पाणी सोडलंय, त्यावेळी मी फोन लावतोय, तो कर्मचारी सुद्धा फोन उचलत नाहीये. नंतर 4-5 वेळा लावल्यानंतर तो फोन उचलून सांगतोय, "मी तर काय करू, कर्मचारी मला ते बसवण्यासाठी लेबर दिले नाही." तर याचा अर्थ काय आहे? मग 40,000 तुम्ही खर्च करून वाल आणलात कशाला? तर आज माझ्या वार्डातील महिला भगिनींनी मला फोन केला होता. म्हणजे त्यांचं दुःख आहे मी समजू शकतो. कारण त्यांना त्रास होतोय, त्यांनी आपल्याला बोलणार हे साहजिकच आहे. आपल्याला जनतेने निवडून दिलंय कशाला? की बाबा आपले सर्व प्रश्न सुटतील या आशेने निवडून दिलेलं असतं. आपण या आजपर्यंत त्यांना सहकार्य करत आलो सत्ताधाऱ्यांना. परंतु जर आमचेच जर प्रश्न सुटत नसतील, मग याला काय अर्थ आहे? त्यामुळे मी आज ग्रामपंचायतला रविवार आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण आज ग्रामपंचायत तुमच्या कामासाठी उघडं असू शकतं. पण आमच्या वार्डातील कामासाठी तुम्हाला लेबर मिळत नाही. मी ग्रामपंचायतीकडे गेलो असताना ग्रामपंचायत उघडी होती आणि वाडकर असेल, हरुण असेल, उंबर्जे असेल, हे लोकं ग्रामपंचायतमध्ये रविवारी सुद्धा काम करत होते. तुम्हाला एवढं तुमच्या एमर्जन्सी कामासाठी वेळ मिळत असेल आणि आमच्या वार्डातल्या वॉल बसवण्यासाठी जर 2-2 महिने तुम्हाला लेबर मिळत नाही, वेळ मिळत नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे मी आज स्वतः या ठिकाणी चावी घालून आलो ग्रामपंचायतला आणि जोपर्यंत माझ्या वार्डातील हा पाण्याचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत मी ग्रामपंचायत या ठिकाणी उघडू देणार नाही आणि तसं असेल तर मी उद्यापासून या ठिकाणी ग्रामपंचायतीसमोर आमच्या वार्डातील सर्व माता-भगिनींना घेऊन उपोषणाला बसणार आहे. नाही, त्या सरपंचसोबत माझं रोजचंच बोलणं आहे. कारण मी त्यांना सरपंच ताईंना मी रोजच सांगत असतो, की "बाबा ताई, आमच्या वार्डातला हा प्रश्न ज्वलंत आहे." किंवा मला रोज फोन येतात लोकांचे आणि त्यांच्यापर्यंत लोकं आलेत गल्लीतले. असं मी म्हणत नाही, मी वैयक्तिक बोलतोय. त्यांच्यासोबत लोकांनी स्वतः येऊन हा प्रश्न मांडलेला आहे. पण त्यांना याची दखल नाही आहे. मग मग मलाच कळत नाही, की बाबा आम्ही सहकार्य करून पण तुम्ही आमच्या कामासाठी सहकार्य करत नाही. याचा अर्थ मग आम्हाला शेवटचं हे पाऊल उचलावायची वेळ आलेली आहे. आम्ही तुम्हाला चांगल्या कामासाठी आजपर्यंत आम्ही विरोधी पक्षाच्या कुठल्याही सदस्याने तुम्हाला त्रास दिलेला नाही आणि यापुढे त्रास देणार नाही. परंतु चांगल्या कामासाठी तुमचंही सहकार्य आम्हाला असणं गरजेचं आहे. बरं तुम्ही जर आमचे कामं करत नसेल, तर मग नाईलाजानं आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. याची आपण दखल घ्यावं आणि उद्याच्या उद्या तो विषय निकाली काढावा. नाही काढल्यास मी ग्रामपंचायत चालू देणार नाही. या ठिकाणी एवढंच बोलतो.